अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात ज्या कारवाई होत आहेत, काही सोशल मीडिया अकाउंट जे आहेत त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या कारवाया केल्या जातात। त्याच निषेधार्थ आज शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले। विठ्ठल कांगणे सरांचं जे अकाउंट इंस्टाग्राम अकाउंट आहे, भोंदू बाबा खरातच्या विरोधात सोशल मीडियाच्या अकाउंटवरून व्हिडिओ प्रसारित केल्याचा त्यावर कारवाई करून त्यांचं अकाउंट जे बंद करण्यात आलं त्याच्या निषेधार्थ शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं। आपल्यासोबत निवेदन करते काय नेमकं तुम्ही निवेदन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकार हे जाणीवपूर्वक सोशल मीडियावरून जे जनसामान्यांचा आवाज उचलतात त्यांची गळचिपी करतात। सत्यमेव जयते हा आपला भारतातला एकमेव ब्रीदवाक्य असं मला आठवतं आणि ते आवडतं पण त्याच सत्यमेव जयतेचं ब्रीदवाक्य मनात धरून आपले विठ्ठल कांगणे सर हे परभणीचे आहेत, हे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा आवाज आहेत आणि ते आवाज हे सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळं मला असं वाटतंय की विठ्ठल कांगणे सरांचे पोलीस भरतीचे असतील, स्पर्धा परीक्षेचे असतील, एकदम सर्व जवळपास लाखोंच्या लाखोच्या जे लोक आहेत, विद्यार्थी आहेत, ते लाखोच्या पटीत सरांकडे आहेत, सरांचे फॉलोअर्स आहेत, हे सरकारला माहिती, हे संबंधित यंत्रणेला माहिती। मग फक्त सरांचं काय होतंय की कुठलंही जर असेल ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत ते सत्य काय आहे हे ते पोहोचण्याचं काम करतात आणि हेच सरकारला आणि संबंधित यंत्रणेला कुठेतरी खुपतंय असं आम्हाला वाटतंय। तर जे आपले जे आदरणीय विठ्ठल कांगणे सर आहेत हे माझे नाहीत, तर हे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आयडॉल आहेत। मित्रांनो, आताच आपण पाठीमाग पोलीस भरती झाली, कुठले स्थानिकचे आमदार नाहीत ना कुठले खासदार नाहीत, परंतु विठ्ठल कांगणे सरांनी पोलीस भरती जेवढे तिथे लोक आलते ना जात ना पात ना धर्म मानून जे गोरगरीब लोकांचे जे लेकर आहेत ह्या लेकरांना तिथं जितक्या दिवस पोलीस भरती होती त्यापर्यंत त्यांना एक गोडामध्ये मंडप टाकून त्यांना सगळ्यांना जे जेवण आहे ते फ्रीमध्ये दिले। मित्रांनो, मग अशा जर व्यक्तीचं जर तुम्ही समजा कुठेतरी गळचेपी करण्याचा प्रयत्न करता, फक्त माणूस लढतो कुणासाठी, एक तर सर्वसामान्य लोकांचे जे लेकर आहेत, जे गरीब आहेत, जे वंचित आहेत त्या माणसासाठी काम करतो। मित्रांनो, तुम्ही कुठल्या फीस असतील, कुठलं काही असेल बघा, त्यांचं फक्त 1 रुपया किंवा 15 रुपये अशामध्ये ते काम करतात आणि लाखो विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचे व्हिडिओ जातात, म्हणजे निस्वार्थीपणे ते काम करतात। आणि जे गोरगरीब आहेत त्या गोरगरिबांच्या लेकराला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे म्हणून ते झगडतात आणि अशा जर झगडण्याचं जर त्यांना कुठेतरी जर व्हिडिओ समजा आमच्यापर्यंत न्याय देण्यासाठी काम करतात व्हिडिओच्या माध्यमातून, मग तो व्हिडिओ कुठला असू द्या, कालचं भोंदूबाब प्रकरण असेल, आम्हाला त्याविषयी काही देणे घेणं नाही, परंतु असे माणसं जे सामाजिक कार्यकर्ते म्हणा ते शिक्षक आहेत, पण शिक्षक पेशातून त्यांचं जे ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे असं आम्ही त्याला मानतो। असं जर समजा कुणी आम्हाला समजून सांगणार असेल आणि अशा माणसात जर तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्हाला 100% वाटतं की तुम्ही हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, महाराष्ट्रात काय होईल काय नाही। आणि तुम्ही असे जर समजा कुठेतरी सत्य जर बोलत असतील आणि त्या सत्य बोलणाऱ्या जर तुम्ही इंस्टाग्रामचं त्यांचं अकाउंट जर बंद करून जर त्यांचा अन्याय दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर 100% आम्ही सांगतो ते दबणार नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहेत। आम्हीच नाही तर जेवढे महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी त्यांच्या सोबत असणार आहेत, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या सोबत असणार आहेत। त्यामुळे विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट आमचं म्हणणं की तात्काळ त्यांचं सुरू करावे आणि ज्यांना बंद केले ते इंस्टाग्रामचे संबंधित कर्मचारी असतील किंवा सरकारचे कर्मचारी असतील किंवा कुणी त्याला काही म्हणजे खतपाणी घालण्याचं काम केलं असेल तर त्यावर तात्काळ कारवाई करावी आणि इंस्टाग्रामचं अकाउंट 2 दिवसात सुरू करावे आणि जर अन्यथा नाही सुरू झालं तर तीव्र महाराष्ट्रभर आंदोलन आम्ही करणार, हे 100% आम्ही 100% सांगतो। पाहायला गेलं तर कराळे सर असतील, कांगणे सर असतील, रविदास पाटील असतील, त्रिशूल पाटील असतील, हे जे लोक आहेत सरकारच्या विरोधात आवाज उचलतात, त्यांना धमक्या देणं, असे त्यांचे सोशल मीडियाचे अकाउंट बंद करणं, जाणीवपूर्वक कुठेतरी सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो। सरकार भोंदू बाबांवर कारवाई करायचं सोडून सोशल मीडिया असे अकाउंट बंद करून कुठेतरी जनसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात। सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगेल की जे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर पूर्ण भारतभर ज्या प्रकरणाचे सगळं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जे आताच तुम्ही सांगितलं की भोंदू बाबा खरात म्हणून, मी सर्वप्रथम पूर्ण महाराष्ट्रातील आणि भारतातल्या जनतेला सांगतो की हा भोंदू बाबा जो वेश घेऊन तिथं बसलेला होता, जो की हिंदू धर्म, अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की हिंदू धर्माचं नाव घेऊन, हिंदू धर्माचे भगवे कपडे प्रदान करून, हिंदू धर्माच्या जे काही पवित्र ग्रंथ आहेत किंवा जे काही वेशभूषा आहेत त्या प्रदान करून जनतेला वेगवेगळ्या पद्धतीने लुटलं जातं। पण हिंदू धर्मामध्ये आमचे जे साधू संत आहेत ते अतिशय पवित्र आहेत
आणि ह्याच्या आडून काही लोक हे जाणून बुजून हिंदू धर्माला टार्गेट करत आहेत आणि हिंदू धर्मातले सर्व साधू संत कसे चुकीचे आहेत हे मांडण्याचा प्रयत्न काही सेक्युलरवादी लोक करत आहेत. सर्वप्रथम मी या गोष्टीचा निषेध करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही सांगितली आम्ही त्या भोंदूबाबाला आपण पाहिलं असेल, संबंध राज्यानं पाहिले की या राज्याचे मुख्यमंत्री, सक्षम मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ताबडतोब त्या व्यक्तीवरती कारवाई केलेली आहे आणि जे जे व्यक्ती त्या व्यक्तीच्या पाठीशी उभे होते त्यांच्यावर देखील त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हिंदुत्वाद्याचं सरकार आहे. हे भोंदू बाबा असे जेवढे ज्या ज्या वेळामध्ये लपून बसलेले आहेत, नक्कीच हे हिंदुत्वादी सरकार त्यांना शोधून काढून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल आणि आमच्या हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्या त्या नाराज मनावरती कडक ते कडक कारवाई कायदेशीर तर यामध्ये कुठली आता शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही. तुम्ही एक पाहिला असेल की आता जो मुद्दा सध्या चर्चित आहे की भोंदूबाबा खरात यांचा व्हिडिओ विठ्ठल कांगणे सरांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून प्रसारित केल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं त्यांचं इंस्टाग्रामचं अकाउंट बंद केलेलं आहे. भोंदूबाबा खरातच्या विरोधात जे काही व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात, वेगवेगळे त्यांचं मत मांडतात, वेगवेगळ्या कारवाईची मागणी करतात, अशा लोकांना धमक्या येणं, त्यांना पोलिसांचे फोन जाणं किंवा कारवाई होणं हे असे प्रकार देखील चालू आहेत. मग कुठंतरी कुणाला तरी लपवण्याचा, कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे का? आमदार खासदारांना वाचवण्याचा प्रयत्न चालतो. भोंदूबाबा खरात सोबत अनेक लोकांचे कनेक्शन जोडले जातात. मग विठ्ठल कांगणे सर असतील, कराळे सर असतील, इतर लोक जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या लोकांचा चेहरा जनतेसमोर आणतायत, म्हणून कुठंतरी अशी गळचिपी केली जाते का? आज विठ्ठल कांगणे सर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे. आपण सर्वजण त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वैयक्तिक जीवनामध्ये आम्ही त्यांना ओळखलं जातं. आज ज्या राज्यकर्त्यांना आम्ही आमदार, खासदार, मंत्री म्हणून निवडून देतो, निवडून आल्याच्या नंतर, मंत्री झाल्याच्या नंतर, त्या पदावर बसल्याच्या नंतर त्यांना सर्वसामान्य जनतेची आणि आमच्या तरुण युवा बांधवांचा कुठेतरी विसर पडतो. पण यात एक आमदार, खासदार यांना लाजवेल, मंत्र्याला लाजवेल असंही एवढं मोठं काम विठ्ठल कांगणे सरांचं आहे मित्रांनो. कारण विठ्ठल कांगणे सर आज आपण पाहतोय पूर्ण आता मागच काही महिन्याखाली अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झाली. या पोलीस भरतीमध्ये मला असा एकही आमदार दाखवा किंवा एकही मंत्री दाखवा किंवा एकही खासदार दाखवा किंवा जे स्वतःला राजकीय नेते म्हणून घेऊन मोठेपणा गाजवतात असा एकही व्यक्ती दाखवा की ज्यानं या महाराष्ट्रातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना, कष्टाळू ऊसतोड कामगारांच्या मुलांना छत्रछाया दिली असेल, त्यांना अन्न दिलं असेल पोलीस भरतीसाठी गेलेल्या, असा एकही व्यक्ती नाही. पण ज्या विठ्ठल कांगणे सरांनी लाखो विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी ते प्रशिक्षण देतात पोलीस भरतीचं किंवा वेगवेगळ्या भरतीचं शासकीय नोकऱ्यांसाठी, तो अख्खा हॉल त्यांनी खुला करून टाकला. त्या विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं, त्या विद्यार्थ्यांची तिथं राहायची सोय केली, वैयक्तिक त्यांनी जाऊन आई वडिलांसारखी त्या विद्यार्थ्यांची काळजी त्या ठिकाणी घेतली. पण या सर्व गोष्टी होत असताना आज मला एक सांगा, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा अतिशय या भारतामध्ये महत्वाचा मानला जातो. काही लोक त्याचा चुकीचा फायदा करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा चांगल्या कामासाठी सुद्धा वापरला जातो. याचं एकमेव उदाहरण म्हणजे हे विठ्ठल कांगणे सरांनी दाखवून दिलेलं आहे. मग हे उदाहरण त्यांनी दाखवून दिल्याच्या आज सोशल मीडियाच्या माध्यमातून ते हजारो विद्यार्थ्यांशी कनेक्ट आहेत. याच्यामध्ये ठीक आहे, विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट बंद केलं, याच्यामध्ये विठ्ठल कांगणे सरांचं नुकसान नाहीये. याच्यामध्ये जे नुकसान आहे हे गोरगरीब विद्यार्थ्यांचं आहे, जे त्या अकाउंटवर जे शिक्षण घेत होते, प्रशिक्षण घेत होते. आणि एखादा व्यक्ती जर एखादा सत्य गोष्ट त्याच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर मांडत असेल आणि समाजामध्ये जनजागृती करत असेल, त्याच्यामध्ये वाईट काय आहे? तर हे जे अकाउंट बॅन केलेलं आहे, हे अकाउंट बॅन करणे हे अतिशय चुकीचं आहे. आम्ही प्रशासनाला आता निवेदन देऊन या ठिकाणी मागणी केलेली आहे की तात्काळ विठ्ठल कांगणे सरांचं हे अकाउंट त्यांनी चालू केलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा विनंती करतो की त्या अकाउंटच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आज नोकरीमध्ये लागलेले आहेत. आज अनेक विद्यार्थी असे आहेत की जे मोठमोठ्या क्लासेसची फी भरू शकत नाहीत, ते घरी बसून त्या क्लासेसच्या माध्यमातून शिकतायत. मग या अशा विद्यार्थ्यावर आणि त्या विठ्ठल कांगणे सरांचं जे आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, ह्या गोष्टीवरती गदा आणण्याचं काम या ठिकाणी या शासनानं केलेलं आहे, प्रशासनानं केलेलं आहे. माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की आपण तात्काळ हे विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट त्या ठिकाणी चालू करावं आणि लाखो विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलासा द्यावा. आणि जर विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट आमच्या सहकार्याने आताच सांगितलं की जर नाही चालू केलं तर आम्ही 100% सामाजिक कार्यकर्ते म्हणून विठ्ठल कांगणे सरांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहू. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर विठ्ठल कांगणे सरांच्या समर्थनामध्ये विद्यार्थी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, जे काही सामाजिक संघटना असतील, या आम्ही सर्व विठ्ठल कांगणे सरांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहोत, मी या ठिकाणी सांगतो. आपल्यासोबत कैलाजी जाधव सर सुद्धा आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते कुठेतरी सरकार हिरावून घेत आहे. संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला असताना कुठेतरी सरकार गळचिपी करते, सामान्य जनतेचा आवाज पुढे येऊ देत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टी जर सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्या जात असतील,
सरकार जाणीवपूर्वक कुठेतरी यांच्यावर कारवाई करण्यास भाग का पडते? सरकारला भीती कशाची? सरकारला भीती काय विठ्ठल कांगणे सरांचं जे अकाउंट बंद करण्यात आलं आहे त्याच निषेधार्थ तुम्ही इथं या ठिकाणी आलेला आहात. भोंदूबाबावर कारवाई करायची सोडून कुठेतरी विठ्ठल कांगणे सरावर कारवाई. भोंदूबाबावर कारवाई करायला पाहिजे आणि इट्टल कांगणे सरावर कारवाई करायला नाही पाहिजे. कारण इट्टल कांगणे सर हे सर्व जाती धर्माला व्यवस्थित बोलून सर्वांना न्याय देतात आणि विद्यार्थ्यांना भरपूर सहकार्य करतात. नक्कीच तुम्ही पाहू शकता. एकंदरीत पाहायला गेलं तर आता विठ्ठल कांगणे सरांच्या समर्थनात महाराष्ट्रभर निषेध नोंदवला जात आहे. वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते, वेगवेगळे विद्यार्थी संघटना पुढे येऊन सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ते विठ्ठल कांगणेच्या समर्थनात निवेदनं देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत, वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जातात. विठ्ठल कांगणे सरांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबातला विद्यार्थी हा चांगल्या पोस्टवर, चांगल्या नोकरीवर त्या ठिकाणी लागला गेला आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर विठ्ठल कांगणे सरांचा जो विद्यार्थी आहे, एकही असं डिपार्टमेंट नाही की त्या डिपार्टमेंटमध्ये तो विद्यार्थी नाहीये. आज पाहायला गेलं तर त्यांच्यावर हा जो अन्याय सरकारच्या माध्यमातून केला जात आहे त्याच्या निषेधार्थ वेगवेगळे निषेध नोंदवले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, वेगवेगळे निवेदन दिले जात आहेत. आता यामध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, शिरसाळा, बीड.